नमस्कार मित्रांनो, TRC मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, मराठी सिनेमासृष्टीत काही दिवसांपूर्वी एका दिग्दर्शकाविरुद्ध वातावरण खूप तापलं होतं। तो म्हणजे लोकप्रिय दिग्दर्शक मंदार देवस्थळी। अभिनेता शशांक केतकर याने त्यांच्यावर मालिकेचं मानधन 5 लाख रुपये थकवल्याचा आरोप केला होता। शशांकने याबद्दल पोस्ट देखील केली होती, मात्र तेव्हाही त्याला देतो असं सांगून आश्वासन देण्यात आलं। आता लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने मंदार सोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे। तो एक उत्तम दिग्दर्शक आहे असं म्हणत तिने त्याचं कौतुक केलं आहे। ही अभिनेत्री आहे एलिझाबेथ एकादशी फेम नंदिता पाटकर। नंदिताने मंदार यांच्या माझे पती सौभाग्यवती या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारलेली। यात ती वैभव मांगले यांच्यासोबत दिसलेली। नंदिता म्हणाली, माझा अनुभव चांगला होता कारण तेव्हा काही प्रॉब्लेम्स नव्हते त्यांचं प्रोडक्शन होतं ते आणि मी त्याच्यात मालिकेत काम केलं। खरं तर मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं। माझी पहिली मालिका होती ती, मला मालिकेचा काहीच अनुभव नव्हता। नंदिता पुढे म्हणाली, जसे परेश मोकाशी माझे पहिले दिग्दर्शक सिनेमाचे, तसं मंदार देवस्थळी माझा पहिला दिग्दर्शक मालिकेतला आणि मला खूप छान शिकायला मिळालं त्यांच्याकडून, कारण तो अत्यंत क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहे। नेहमी चला उठा आणि सीन करा असं नाही, तो नाटकाच्या पद्धतीने एखाद्या सीनचं तालीम घेणार, इकडे जाऊया असं छान कोरिओग्राफर करून मग त्याचे इमोशन कसे आणायचे हे त्यांनी शिकवलं। इंटरेस्टिंग काम करतो तो। तेव्हा त्याच्याही मालिका सिनेमे सुरू होते। मुद्दाम असं कोण करेल मला नाही वाटत। नंदिताने बालभारती, एलिझाबेथ एकादशी, पंचक आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, लालबागची राणी यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।